दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची बदनामी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, विकृती पसरवणाऱ्यांना यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि अशा पद्धतीनं खोटं पसरवणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावे लागणारच आहे। मात्र यापुढे अशा विकृत गोष्टींचा राजकीय लाभ घेऊन राजकारण करणाऱ्यांना आम्ही जास्त धडा शिकवू, असा एल्गार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलाय। वाटावी अशा पद्धतीची एक षडयंत्र होतं। माझं फक्त याच्यामध्ये म्हणणं इतकंच आहे की ज्या अकाउंटवरून हे सगळं ट्विट झालेलं आहे, महाराष्ट्रामधली शोधपत्रकारिता गेली कुठे? हा गजाभाऊ कोण आहे? तर याच्यावरती असंख्य गुन्हे दाखल असलेला एक माणूस आहे जो अमेरिकेमध्ये लपून बसलाय। त्याला रेड कॉर्नर नोटीस आहे आणि त्याच्यापर्यंत हा माल मसाला सगळा कोण देतो? बरं, या फोटोमध्ये काय आहे? काहीच नाहीये, फक्त काही कॅप्शन आहेत जे एका विकृत मेंदूमधून आलेले आहेत आणि ते कोणी दिले? ते सुषमा अंधारेने ट्विट करावे। ज्या बाईला म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख करू नये, माझ्याकडे पुरावे आहेत। सुषमा अंधारे कला केंद्रावरती महिलांच्या विक्री व्यवहारातल्या आरोपींना वाचवण्यासाठी तुम्ही जाता। तुमची जशी पातळी खालवलेली आहे तशी संबंध महाराष्ट्रामधल्या राजकारण्यांची पातळी खालवली असं सुषमा अंधारेला वाटतं का? आणि याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, प्लेन फोटो आहेत, त्याच्यावरती विकृत सडक्या मेंदूतून आलेल्या घाणेरड्या कॅप्शन्स आहेत। ते कोणीतरी त्या गजाभाऊला देतं, तो ते ट्विट करतो, सुषमा अंधारे त्या रिट्विट करतात आणि महाराष्ट्रामध्ये हा घाणेरडा मजकूर पोहोचवला जातो। मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतक्या खाली आलेली आहे, याचं हे विकृत उदाहरण आहे। आणि मला कीव येते सुषमा अंधारेची की ज्या पद्धतीनं त्या वागतात आणि जी विकृत मनोवृत्ती त्यांची आहे, देवाच्या काठीला आवाज नसतो। काल उभ्या महाराष्ट्रानं सुषमा अंधारेंना ढसाढसा रडताना बघितलं। जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो त्या खड्ड्यामध्ये पडतो। सुषमा अंधारे जरा सुधरा आणि आपली पातळी जरा वरच्या पातळीवरती न्या। एकूण हे जे काही घडलं हे स्वागतार्ह नाही आणि यानंतर त्या महिला आहेत याचा विचार न करता इटका जवाब पत्थर से दिला जाईल सुषमा अंधारे, हे लक्षात ठेवा। ठीक। यावेळी सोबत महापौर हिमगौरी आहेर आडके, ज्येष्ठ नेते भाजपा प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी, भाजपा नेते कोषाध्यक्ष निलेशजी बोरा, माजी सभागृह नेते चंद्रकांतजी खोडे उपस्थित होते। विकास पाटील, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।